बघलंच ना की गांडीची नेलं मी म्हणा हे इकडे म्हणा मिथून गवता तुला जाऊ बोलताय ना ऐकला आता कोण जाऊ कोणला डायरेक्ट जाऊ तुम्ही करा मला करा ए जा बाहेर पण एकदा स्ट्राईक सोडायचे कीपरच्या बॉल गेला डायरेक्ट बॉल खाऊ नये धावला राऊंड कसा आउट होलो का तुम्ही पण ऐकून घ्या राइट हम राउंड राइट ला उडतो चलो मिडल राउंड आहे ओव्हर सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकून लांगेश्वर मोराबे या संघाने आणि अंकित शिवकर आणि अलंकार मात्री ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाजी ट्रॅकवर अमोल आणि नीरज 11 उल्वे या संघाचा गोलंदाज चंदन मडवीला आपण पाहू शकता. 4 षटकांची मॅच ई गटातील विनर्स विरुद्ध विनर्स असा सामना रंगला जाणार आहे. पहिल्याच बॉलवर अकूट टप्प्याचा बॉल मिड विकेट रिजनच्या दिशेने खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्पेल क्षेत्र क्लिअर केलं जातंय. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. अंकित शिवकरच्या बॅट मधून आलेला हा पहिला दर्जेदार चौकार. पहिल्याच बॉलवर आक्रमण केले. चंदन मडवीच्या विरोधात आलेला हा मोठा फटका. अकूट टप्प्याचा बॉल होता. लवकर बॉलला पिक केला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्पेलच्या दिशेने जिथे मिळाला गेल्या त्या 4 धावा. ई गटातील आपण मॅच सध्या पाहू शकता. विनर विरुद्ध विनर एक सामना जिंकला. एका बाजूला लांगेश्वर मोराबे आणि दुसऱ्या बाजूला अमोल आणि नीरज 11 उल्वे. यावेळचा बॉल अकूट टप्प्याचा बॉल होता. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड रिझन निघून चालला. बॅकफुटला जाऊन हा फटका स्लाइस केला होता. सिंगलला डबल मध्ये रोटेशन करत असताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहिला आणि या चेंडूवर मात्र 2 धावा देखील मिळाल्या जातील. 6 धावा दापटा लागल्या गेल्या. दोन्ही बलाढ्य संघात या उलनूर परिसरातील आणि हे संघ एकमेकांच्या विरुद्ध अनेक वेळा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळलेत. पण आता सध्या महत्वाची मॅच खेळण्यासाठी ते एकमेकांच्या विरुद्ध पाहायला मिळतात. डावखुऱ्यातले खेळाडू अंकित शिवकरला आपण पाहू शकतो. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला. चेंडू निघून चालला डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं. बॅकफुटला जाऊन हा लॉफ्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार फटका अंकित शिवकरच्या बॅटमधून. मिळतील धावा 4. दादांची आठवण करून येणारी फटकेबाजी पाहायला मिळते. चांगलीच बॅटिंग दाखवल्या. बॅकफुटला जाऊन देखील चांगले ड्राईव्हचे फटके आहेत अंकित शिवकरकडे. हे खरं तर उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळते लांगेश्वर मोरावेच्या खेळाडूंकडून आणि चांगले फटके सध्या सजवत असताना खेळाडू. यावेळचा बॉल टप्प्यामध्ये आला. फटका जरूर चांगला. थोडसा अंतर कमी गाठत असताना एलिव्हेशन कमी पाहायला मिळते. उंची जास्त गाठली होती, लांबी गाठू शकला नाहीये आणि नजर लागली की काय असं म्हणावं लागेल. अंकित शिवकरनं महत्वाचा खेळाडू मोठा फटका खेळत असताना झाला झेलबाद. पहिला हात लागलाय लांगेश्वर मोराबे या संघाला आणि खेळाडू क्रमांक पहिला अंकित मैदानाच्या बाहेर. दहा धावा धावफलकावर होत आहेत. 1 विकेट आपण पाहतोय प्राप्त केली गेली. 4 बॉल आतापर्यंत झालेत. प्रथम इनिंग आपण पाहतो. पूर्वार्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे सुरू. बॅटिंग करतो लांगेश्वर मोरावे. टॉस जिंकला. बॅटिंगला त्यांनी पसंत दर्शवली. अजित नवीन फलंदाज. पुढचा बॉल
आउटर एज फाईस स्लिपला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वेल स्टॉप आपल्याला पाहायला मिळतं. मयूर होते त्या ठिकाणी, महत्वाची पोझिशन त्या ठिकाणी ते क्षेत्ररक्षण करतायत आणि या पहिल्याच कंटेम्पमध्ये बॉलला मात्र स्टॉप केलंय. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं विपुल सर तर ऍटलिस्ट 40-45च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल मोरावे टीमचा. त्यासाठी मात्र त्यांनी बॅटिंग घेतली कारण चेसिंग थोडी कठीण आहे. मात्र रोहित आपण पाहिलं या अगोदरच्या मॅचमध्ये तो मात्र आपला निष्कर्ष जो आपला अंदाज तो चुकीचा ठरवला ओळे टीमने. इथे बघा ऑन साइडला भिरकावला या बॉलला, क्षेत्ररक्षक येतोय, कॅच ड्रॉप झाली आहे शेवटच्या मोमेंटला. चांगला प्रयत्न होता डीप मधनं क्षेत्ररक्षकाचा. हितेश मडवीला आपण पाहिलं. ऍक्शन रिप्ले विपुल सर पाहूया आपण ऐकूया इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. फटका चांगला होता, नेत्रदीपक टाइम केलं होतं मात्र तो एरिया खूप मोठा आहे, बाउंड्री खूप लांब आहे त्या ठिकाणी. भाग कुठे पकडला होता, पुढे भरपूर होते बाउंड्री लाईन पासून, मात्र बॉल हातात निसटलाय. धावफलकावर नजर मारतोय आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 12 धावा 1 विकेट धावफलकावर आहे. जी सुरुवात केली होती अंकित शिवकरनं पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा दाबणार पाहायला मिळाल्या त्या, पण त्यानंतर चांगली वापसी पाहायला मिळाली चंदन मडवीची. मागील 3 चेंडूमध्ये महत्वाची विकेट अंकित शिवकरला बाद केलंयच, पण मागील 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 1 बाद 12 धावा पाहायला मिळतात. लांगेश्वर मोरावे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि मोरावे संघ म्हटल्यानंतर प्रणितजी म्हात्रे एक उत्तम गुणलेखक आहेत. त्यांची नेहमी आम्हाला आठवण येत असते आणि त्यांच्या गावातील संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावपट्टावर धावा लागले गेल्या त्या 12 धावा. आपण जर रोहितजी मात्र विचार केला तर एक प्राथमिक आपण अंदाज बांधूया. जी पहिली संघ बॅटिंग करतो पहिल्या इनिंग मध्ये तो बऱ्याचशे सामने अगदी 60-70% सामने या क्रीडांगणामध्ये तो संघ जिंकला. चेसिंग होत नाहीये, थोडंसं दमट वातावरण पाहायला मिळते, गुलाबी थंडी जरूर जाणवते. आत्मस्पर्धा विचार केला तर थोडेसे दवबिंदू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्याचा सध्या फायदा बॅटिंग करणाऱ्या पहिल्या डावामध्ये संघाला जरूर होतो. महेंद्र मडवी आले गोलंदाजी ट्रॅकवर आणि एक अनुभवी गोलंदाज आहे. उलवी क्रिकेटमधील एक मातब्बर हा खेळाडू. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, 20 मध्ये चेंडू निघून चालला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. सिंगल रन थांबावे लागेल आणि एकेर धावनीशी धावपटला धावा लागले गेले त्या 13 धावा. सिंगल डबल्स देखील एखादी चांगली इनिंग तुम्ही साकारू शकता, एक चांगली पार्टनरशिप तुम्ही बनवू शकता. क्रिकेटचा असा खेळ आहे ज्या खेळामध्ये देखील पार्टनरशिपला फार महत्व दिलं जाते आणि सुरुवातीला जेव्हा विकेट डाऊन होत असतात तेव्हा मिडल ऑर्डरच्या खेळाडूंनी चांगली पार्टनरशिप बिल्ड करून धावा बनवाव्या लागत असतात. अंकित शिवकर बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आता अलंकार पाटील आणि अजित शिवकर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या डाव सारत असताना गावासाठी पाहायला मिळतात, पण महेंद्र मडवी त्यात धाटणीचा गोलंदाज आहे आणि क्रीडांगणामध्ये चांगला देखील त्याचा खेळ पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल त्याच्यावर कन्वर्ट केलाय, फटका चांगला सजवलाय, चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पलीकडे आलेला आणखीन एक उत्तुंग षटकार. चांगलं टाइम केलं आपण पाहतोय विपुल सर या बॉलला फलंदाजाने आणि डावकऱ्याचा फलंदाज विस्फोटक अजितला आपण पाहतोय स्वतःही फिरले आणि बॉललाही फिरवलाय. सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार आलाय, मात्र स्टंप माईक जो आहे तो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय, कारण युट्यूबला एक अगदी उत्तम असा एक्सपिरियन्स आपल्या प्रेक्षक वर्गासाठी आम्ही त्या खरतर गोष्टीचा आनंद घेतोय, अनुभव घेतोय की कशा पद्धतीने खरतर आमचे युट्यूबचे प्रेक्षक फील करत असतील या संपूर्ण स्पर्धेला. टेनिस क्रिकेट देखील टेक्निकल गोष्टींमध्ये बराचसा पुढे गेलाय, क्रिकेटचा दर्जा उंच गेलाय, क्रिकेटमध्ये अनेक प्लॅटफॉर्म आता वाढत गेलेत. यावेळचा बॉल फुल टॉसच होता, बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. फर्स्ट तर क्षेत्रकाच्या हातातून चेंडू निसटला, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून जाईल. सीमारेषा पलीकडं आणखी एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि चेंडू जाईल सीमा पार, मिळतील धाबा 4 आणि या 4 धाबीनिशी धावा लागले गेले त्या 23 धाबा 23 रन्स. अशा धावा करतर लीग करणं महागात पडू शकतं. करतं फिल्डिंग करत असताना अमोल नीरज 11 उलवे संघ मगाशी आपण खूप चांगला उल्लेख केला की सातत्याने एकमेकांच्या सोबत किंवा प्रीमियर लीग मध्ये आणि एकमेकांच्या विरुद्ध ग्रामीण क्रिकेटमध्ये संघ खेळतात, त्यामुळे प्लस पॉईंट मायनस पॉईंट दोघांना चांगला माहिती आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न राहील. यावेळचा बॉल स्विंग अँड मिस, चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलवलाय बॉलला, आतमध्ये थोडासा वळवण्याचा प्रयत्न गोलंदाज महेंद्र मडवी यांनी केलाय. षटकारात चौकात एक चांगली वापसी देखील पाहायला मिळते, हे करणं फार गरजेचं असतं. तुमच्यामध्ये बदल किती झाला, तुम्ही तुमच्या गोलंदाजीमध्ये किती बदल केलाय, तुमच्या क्रिकेटचा किती दर्जा तुम्ही उंच नेताय, याकडे देखील तेवढंच लक्ष प्रेक्षकांचं देखील पाहायला मिळतं, तेवढंच समालोचनाचं देखील तेवढं लक्ष पाहायला मिळत असतं.
नक्कीच आणि ते करावं देखील लागेल कारण इन मेन तुम्हाला 6 चेंडू टाकायला मिळतात विपुल सर आणि त्यामध्ये पहिल्या 3 चेंडू जर महागडे ठरले तर मग त्यानंतर कमबॅक तुम्हाला करावं लागणार आहे. फुलटॉस बॉल होता, मनगडाच्या साहाय्याने दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत, 1 रन पूर्ण झाले वेगाने. स्ट्रायकिंग एंडवर मात्र थ्रो होतोय. मात्र एक क्रीडांगण आपण पाहिलं तर अगदी कव्हरचं क्षेत्र असेल किंवा स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, एक्स्ट्रा कव्हर खूप लांब आहे, समोर थोडंसं आपल्याला कमी दिसतंय डिस्टन्स, त्यामुळे तिथे जेव्हा चेंडू जातोय ना तेव्हा 2 धावा सहज मिळतात विपुल सर. मैदान सुसज्ज बनवले देखील कारकोपर ग्रामस्थांनी. यावेळचा बॉल पडल्यानंतर अगदी यष्टीच्या मधोमध सापडला खेळाडू. LBW स्वरूपात दुसरा हाताला लागला आहे तो लांगेश्वर मोरावे या संघाला. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू अजित शिवकर होईल मैदानाच्या बाहेर. चांगली लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून. लेग बिफोर द विकेट आपण पाहतोय. खरं तर फलंदाज बाद झाला, अजित या ठिकाणी सापडला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 25 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आले, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आले. लांगेश्वर बोरावे संघ आपण पाहतोय 25 धावा धावफलकावर होत आहे. 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. स्कोर चांगला आलाय आपण पाहतोय, 12 बॉल 25 धावा, चांगला स्कोर आहे विपुल सर. आणि अशाच पद्धतीने स्कोर आला तर जे आपण मगाशी खरं तर अंदाज बांधला होता की 4 ओव्हरमध्ये 45-50 धावा येणं अपेक्षित आहे, तो स्कोर गाठला जाऊ शकतो. मात्र दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करावी लागेल ते उलवे टीमला देखील. 5 षटकांमध्ये 60 धावा आतापर्यंत चेस झाले नाहीये, त्यामुळे जर 4 षटकांमध्ये 50-55 धावा बनवल्या तर एक चांगला फायटिंग स्कोर उभा करू शकते लांगेश्वर मोरावे टीम. आणि ती सुरुवात देखील म्हणायला लागेल. 2 विकेट जरूर गेल्यात, पण स्कोर बोर्डवर जर आपण नजर टाकली तर 25 धावा देखील पाहायला मिळतात. 12.50च्या सरसर धावा देखील बनवल्यात. ज्या खेळाडूंना धावा बनवल्या त्या अंकित शिवकर आणि अजित शिवकर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता अलंकार म्हात्रे आणि अमित शिवकरला चांगली इथून पार्टनरशिप डेव्हलप करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहायला गेलं तर एक विलोभनीय दृश्य सध्या पाहायला मिळते. आयमाचा चांगला वापर केलाय. बंटी शिटा खरं त्यांचं आपण कौतुक करूया. नेहमीच खारकोपर क्रिकेटसाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केलंय. मग खारकोपर प्रीमियर लीग असू दे ज्यामध्ये पहिल्यांदा 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळाली, त्यानंतर 11 सायकल पाहायला मिळाल्या. खारकोपर क्रिकेटला एक उंच चित्र देण्यासाठी नेहमीच या व्यक्तिमत्वाचा एक सिंहाचा वाटा पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर अश्वित खारकर आलेत. बॉल पुढ्यामध्ये टाकलाय. चेंडू पडल्यानंतर सध्या फिंगर रोल करत असताना पण अश्वित खारकरला पाहिलं. चेंडू पुढ्यामध्ये टाकला होता आणि किंचितचा बाहेर देखील वळवला. नक्कीच थोडी फ्लाईट दिली होती, म्हणजे दीर्घकाळ थोडासा हवेमध्ये रिंगाळला हा चेंडू. आणि इथे फुलटॉस गेला, चेंडू पिच झाला नाही. चेंडू मगाच्या चेंडूचा खरं तर पुनरावृत्ती करायची होती गोलंदाजाला, मात्र हा फुलटॉस गेला, कनेक्ट झाला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल. 6 धावांसाठी षटकारामध्ये. महत्वाच्या या 6 धावा असतील, कारण जेवढ्या धावा तुम्ही इथे देणार फलंदाजाला तितक्याच धावा तुम्हाला उत्तरार्धामध्ये बनवाव्या लागतील. स्कोर शिफ्ट होते, धावफलकावर धावा लागतात त्या 31 धावा, 31 रन्स. यावेळेस क्लीन बॉल, वचपा काढलाय, काउंटर केला आपण पाहतोय. चोख प्रत्युत्तर, टिट फॉट टॅट म्हणू शकतो आपण, जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. पाहूया ऍक्शन रिप्ले. फलंदाज आपण पाहतोय अलंकार होते, अगोदर शफल झाले ऑफ स्टंपवर, मात्र गोलंदाजाने विकेट टू विकेट लाईन ठेवली मधल्या आणि खरं तर डाव्या यष्टीच्या मध्ये जाऊन मात्र हा चेंडू आदळलाय आणि 3री विकेट प्राप्त झाली आहे. 31 धावा आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला होता पण त्यानंतर चांगली वापसी, चांगला कमबॅक करून दिला अश्वित खारकरनं आणि त्यासाठी हा खेळ गोलंदाज ओळखला देखील जातो. आणि नियमित गोलंदाजीचा बोलबाला या गोलंदाजाचा राहिलाय अश्वित खारकर याचा. नेहमीच ही गोलंदाजी प्रभावशाली राहिली आणि प्रतिभावंत हा गोलंदाज आहे. चांगली वापसी करत असताना महत्वाचा खेळाडू षटकारानंतर बाद होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आशिष म्हात्रे 5व्या क्रमांकावर दाखल झालेत. या इनिंग मधील अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा लागले गेले त्या 31 धावा, 31 रन्स. कबड्डीचा बॉल फुटवरचा चांगला वापर केला होता, पण पुढे जाऊन हा फटका खेळला. इस्ट्रिक्शन चांगली चेंडू गॅदर केला. स्टंपिंग झाली की नाही हे पाहायचं आहे. पुन्हा एकदा टीबी अंपायरची मदत घेतली जाते. आई एकविरा इव्हेंट्स बरेचसे पुढे गेले होते. फलंदाज OUT फलंदाज आउट आहे.
चांगलं काहीतरी एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळते. पुन्हा एकदा महेंद्र सिंग यांची आठवण करून देणारी एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळते. काही कमालीचा चेंडू पडला होता, एक्स्ट्रॅक्शन खरं तर गॅदर केला आणि त्यानंतर स्टंपिंग करत असताना आपण सूरज यांना पाहिलंय. तिसरा आदरा लागलाय तो म्हणजे चौथा आदरा लागलाय बॅटिंग करत असताना लांगेश्वर मोराबे या संघाला मैदानाच्या बाहेर जात असताना आपण खेळाडूला पाहू शकतो. 2 बॉलवर 2 विकेट आल्यात. मी म्हणू शकतो अश्वित खारकरने कमबॅक केले. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर एक षटकार जिथे खरं फुलटॉस गेला बॉल हातात त्याच्या निसटला किंबहुना तो बॉल. मात्र त्याच्या पुढच्या बॉलवर त्याने त्रिफळा उद्ध्वस्त केला त्याच फलंदाजाचा आणि इथे मात्र गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल आणि त्याचबरोबर सूरज पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनी क्षणार्धाचा विलंब न केला, काही केला नाही, लगेच यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्यात. अजूनही आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ या ओव्हरमधील शिल्लक आहे. 31 धावा धावफलकावर आहे. अंश म्हात्रे नवीन फलंदाज आले. चला थोडं घाई करा मॅचला, भरपूर वेळ लागला या सामन्यासाठी. हा तिसरा सामना आपण आजच्या रात्रीतील पाहायला मिळतो आणि यानंतर अजून 5 सामने, एकूण 8 सामने आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. थोडं आपण लक्ष केंद्रित करूया या गोष्टीकडे देखील. डावखुऱ्याचा फलंदाज अंश म्हात्रे ऑन स्ट्राईक आहे. बघा खुल्या टप्प्याचा बॉल होता, कीपरला बीट केले, लेग स्लिप होते, वाईटचा इशारा येतो आणि वाईट +1 अशा या 2 धावा या चेंडूवर प्राप्त केल्या जातात. लेगेशच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. फर्स्ट स्लिपचा शतक देखील गडबडला आणि त्यानंतर या चेंडूवर देखील लगेच सिंगल रन क्विक धाव देखील मिळाले गेले. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील आणि धावपडा धावा पाहायला मिळते ते 33 धावा. चांगल्या धावा सध्या बनवण्याचा प्रयत्न जरूर आहे. विकेट गेल्यात पण धावा थांबल्या नाही आहेत, धावा बनवतात ते म्हणजे लांगेश्वर मोराबे टीम. डावखुऱ्याचा आणखीन एक खेळाडू समोर आला. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अमितच्या समोर चेंडू पडल्यानंतर थोडासा किंचितचा आतमध्ये वळवला. अश्वित खारकरचं कौतुक करूयात. षटकार खाल्यानंतर देखील चांगली वापसी मी करू शकतो, हा कॉन्फिडन्स लेवल त्याच्याकडे आहे. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा बाहेर वळला. हेच पंच सांगतात विशू कोळी सर. 100 रुपयात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि या एकेरी धावेची धावपट्टा धावा लागले गेले तर 34 धावा. डावखुऱ्याचा फलंदाज समोर आहे विपुल सर, त्यामुळे ऑन साइड तशी मजबूत असणार आहे, त्यामुळे त्याच्या टप्प्यात चेंडू टाकायचा नाहीये, थोडासा लांब ठेवायचा आणि हेच तंत्र वापरले गोलंदाजाने. मात्र ते कुठेतरी घातक ठरले कारण सलगचा दुसरा वाईट बॉल आपण पाहतोय. आउटसाइड ऑप्शन टाकण्याचा प्रयत्न पण चेंडू आणखीन बाहेर वळवले जातात ते म्हणजे अश्वित खारकरच्या याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकलेत अश्वितनं. बॉल कोलामध्ये टाकला होता, अगदी लावडले अपील करत असताना आपण अश्वितला पाहिलंय आणि यावेळचा चेंडू पडल्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. ह्या षटकामध्ये पुन्हा खरं तर चांगली वापसी पाहायला मिळते. षटकारानंतर मोठ्या फटक्यांपासून वंचितच ठेवल्या. प्रतिनिधींना बॅटिंग करते लांगेश्वर मोराबे संघ. धावपटा धावा लागले गेल्या त्या 35 धावा. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. 3 षटकांमध्ये युवराज सर चांगल्या धावा बनवल्यात लांगेश्वर मोराबे टीमनं. नक्कीच चांगला स्कोर उभारलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा, 35 धावा आपण पाहतोय 4 गडी बाद. चला पहिला ऑफिशियल कॉल आपण करूया. डी लॉट मधील फ्रेश मॅच जी आहे पळसपे ब विरुद्ध निलेश 11 जावळे, दोन्ही कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचे. 35 धावा धावफलकावर आहेत, 35 रन्स. यस जावळे संघाचे कर्णधार आपण पाहतोय उपस्थित आहेत. प्रसाद घरत सध्या मॅन इन फॉर्म, मॅन इन टच. यस स्पेन वरनं ते या ठिकाणी दाखल झालेत आम्हाला माहिती मिळते. यस डीके चषक प्रसाद बरोबर डीके चषकामध्ये आपण खेळून या ठिकाणी आलात आणि नाही भरपूर करत प्रसाद घरत UNPLचा असेल त्याची खेळी करत, त्याच्या रील्स असतील, त्याचे व्हिडिओज असतील, प्रचंड व्हायरल झाले प्रसादचे देखील. त्याच्या अगेन्स्ट बिग फाईट करेल, त्यांना आव्हान देईल तो पळसपे. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला उपस्थित राहायचे व्यासपीठावर. इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केला जाईल, आपण अगोदरच येऊन थांबायचं. प्रसाद घरत यांना आपण विनंती करत आहोत, आपण या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. प्रसाद घरत फोकस करतात मॅचला. डिकीचे खेळून आलेत पण एक रायगड टेनिसमध्ये वेल फिनिशर म्हणून आपण प्रसादकडे देखील पाहतोय. व्यावसायिक खेळत असताना 1 बाईक जिंकल्या, त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील खेळत असताना त्याच्या नावावर अनेक बाईक पाहायला मिळत असतात. असं एक या विभागातील एक विस्फोटक खेळाडू म्हणून प्रसादकडे देखील पाहिलं जातं. त्याचं देखील आपण स्वागत करूयात. आकाश मडवी आले ट्रॅकवर आणि समोर आपण अमित शिवकरला पाहू शकतो, ज्यांना अजूनही आपलं अंश आलाय आणि अंशनं हा फटका हेलिकॉप्टर लुक लगवलाय. लँड झाला खारकोपर गावामध्ये. चेंडूवर मिळतील धाबा 6. आलाय षटकार. नक्कीच डाऊन द ग्राउंड, अगदी स्ट्रेट हिट आपण म्हणू शकतो. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. राऊंड द विकेट आले होते. अंशला आपण पाहिला आणि बघा काय तो बॅटचा फ्लो पाहायला मिळतोय. जाग्यावरनच बॉल फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे आणि चेंडू गहाळ झालाय.
षटकार येतोय पहिल्याच बॉलवर. डेथ ओव्हर मध्ये अशी सुरुवात. आता एक थोडासा दबाव आणि प्रेशर निर्माण करणारे गोलंदाजावर. आणि शेवटच्या षटकामध्ये आपण असं म्हणत असतो ना की हाणामारीचे षटक आहे. इथून ज्या धावा तुम्ही बनवाल तो एक चांगला स्कोर तुम्ही उभारू शकता. आणि तीच सुरुवात केली. पहिल्या चेंडू खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण त्याला मात्र अगदी स्लॉट मध्ये प्लॉटच्या पलीकडे पाठवलं. अंशा बॅट आलेला पहिलाच हेलिकॉप्टर षटकार पाहायला मिळतो. 41 धावा दापडायला लागले गेल्या. चांगल्या धावा उभारत असताना आपण लांगेश्वर मोराबे टीमला पाहू शकतोय. ई गटातील हे दोन्ही संघ आहेत आणि सध्या चांगली कामगिरी करत असताना डेथ ओव्हर मध्ये आकाशवर खरं तर हल्ला चढवलाय. पहिल्या बॉलवर षटकार केसला अंशने. मनसुबे स्पष्ट केलेत, इरादे स्पष्ट केलेत. यावेळेस बघा थोडासा आपटून टाकला होता किंबहुना, तर ते करत असताना कुठेतरी नियंत्रण बिघडलं गोलंदाजाचं. आकाशवर वाईट बॉल येतोय. शरक्षा थोडासा दूर चेंडू राहिलाय आणि त्यामुळे त्याला दूरच ठेवलाय तो म्हणजे अंशना. 100 सोबत आणखी एक धाव जोडली जाते. 42 धावा. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. त्याला प्लॉटच्या पलीकडं वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त टायमिंग केलंय. खरं तर बॅट आपण जर पाहिली तर ती तो त्याचा हँडल आपण पाहिला तो कुठे पकडतोय, ग्रीप त्याची कशी आहे, त्यामुळे त्याला तो एक्स्ट्रा मार्जिन मिळते. अगदी वरच्या अंगाला तो खरं तर बॅटला खरं तर ग्रीप करतोय. आणि त्यानंतर मात्र हा चेंडू ऑफस्टंप वरचा त्याला ऑन साईडला खेचून मारलाय. आणि असेच फटके आता येणाऱ्या 4 बॉलवर आवश्यक असणार आहेत. 48 धावा धावफलकावर होत आहेत. 2 बॉल त्यामध्ये एक षटकार वाईड आणि षटकार. आकाश मडवीला कमबॅक करावं लागणार आहे. पुनरागमन करावं लागेल, त्याला विकेट काढावी लागेल आणि प्रत्युत्तर द्यावं लागेल. बघा ड्राईव्ह केले ऑन साईडला. अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थ्रो थोडासा फ्लॅट असायला हवा होता विपुल सर. भरपूर वरतून थ्रो आलाय, त्यामुळे जास्त अवधी मिळाला फलंदाजांना. 50 धावा दापडावर कंप्लीट केल्या गेल्या लांगेश्वर मोराबाई संघाच्या माध्यमातून. चांगली खरं तर आता धावा उभारल्यात, जी आपण चर्चा करतो की या क्रीडांगणामध्ये 50-55 धावा चेंज होत असताना सेकंड इनिंग मध्ये थोडासा घाम गाळावा लागतो, कष्ट करावे लागतात. आणि ही 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे चांगल्या धावा उभारल्यात. कबड्डीचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता. बॅटची काढा लागून पाठीमागच्या दिशेने चेंडू ड्रायव्ह झाला. फर्स्ट टीम मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालं. पुन्हा एकदा सिंगल रन्स मिळेल आणि या एकेरी धावेनिशी 51 धावा दापडायला लागले गेले. चांगला स्कोर आपण म्हणू शकतो विपुल सर. 51 धावा. अजूनही 2 बॉल बाकी आहेत, म्हणजे 2 बॉल मध्ये कमीत कमी 4 ते 5 धावा. म्हणजे आपण मगाशी तो अंदाज बांधला की 55च्या पुढे जाण्याचा प्रयत्न 4 ओव्हर मध्ये चांगला स्कोर होईल निश्चित. आणि त्या धावा देखील बनवत असताना यावेळचा बॉल चांगला फटका सजवला. हलक्या तर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. तिथे क्षेत्ररक्षण केला अश्वित खारकरनं. चेंडूवर चांगला थ्रो देखील पाहायला मिळते. दुसरी धाव घेत असताना खेळाडू क्रमांक धावत होताना पाहायला मिळेल. आणखीन एक हादरा लागलाय तो म्हणजे मोराबे संघाला. 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जरूर गेला, पण चांगली देखील त्यांनी इनिंग साकारले. शॉर्ट बट स्पीड इनिंग साकारत असताना खेळाडूला देखील पाहिलं नक्की. आणि योग्य एंडला थ्रो केला, पण पाहिलं की स्ट्रायकिंग एंडवर मात्र फलंदाज दूर आहे बराच. आणि तिथे थ्रो करणं म्हणजे अश्वितचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनी चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला आणि मात्र एक धाव धावफलकावर अंकित नक्कीच केली जाईल. अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू या इनिंगचा येणं बाकी आहे आणि धावफलकावर आपण धावा पाहतोय त्या 52 धावा, 52 रन्स. चांगला संघ तर निर्णय घेतला होता तो म्हणजे लांगेश्वर मोराबे टीमनं. पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग करायची होती आणि बॅटिंग करत असताना सुरुवातीलाच 52 धावा जमा देखील केल्यात. समोर तेवढे ताकदीचा संघ अमोल नीरज 11 उल्वे संघ आणि संघाच्या विरुद्ध चांगल्या सध्या धावा उभारताना पाहायला देखील मिळाल्या गेल्यात. या इनिंग मध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. आकाश मडवी सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करतोय. या इनिंग मध्ये शेवटचा बॉल पण टॉस देखील करणार आहोत. पलसपे बी आणि त्यांच्या विरुद्ध निलेश 11 जावले. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड फटका केला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला फसवून चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडं. शेवटच्या चेंडूवर मिळत जातील धाबा 4 आणि या 4 धावेनिशी आता मात्र धावपट्टा धाबा लागले गेले त्या 56 धाबा आणि 57 धाबांचं आव्हान असेल ते अमोल नीरज 11 उल्बे संघासमोर. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली लांगेश्वर मोराबे संघाच्या वतीनं. शेवटच्या षटकामध्ये आकाश मडवीच्या विरुद्ध तब्बल 21 धावा आल्या, त्यामुळे मागडं षटक म्हणावलं गेलं आकाश मडवीचं उल्वे संघासाठी. धावपट्टा धावा लागले गेले 56, 57 धावांचं टार्गेट.
ठीक आहे बा, नक्कीच आपण टॉस कडे जाऊया. विनोदजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभास ते टॉस होईल. पुढली मॅच निलेश पोट जावळे आणि पलसपे बी. चला, पलसपे संघ बी उपस्थित दिसत नाही, लगेच यायचा टॉस करण्यासाठी. या स्पर्धेचा स्ट्रिक्टली नियम आहे, जर दुसरी इनिंग सुरू झाली आणि जर पहिला ओव्हरचा पहिला चेंडू पडला तर नक्की सामोरे संघाला आपण टॉस दिले जाईल. त्यामुळे पलसपे बी संघाचा कर्णधार त्वरित या इथे टॉस बॉक्स मध्ये, कारण प्रसाद गरत इथे उपस्थित आहे. निलेश पोट जावले आज डी पोलचे सामने आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर ही लढत चालू आहे ती ई पोल मधली. आणखीन एक महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी स्पर्धा भार्गव मात्रे स्पर्धात मान्य श्री मुकुंद बबन गावण मित्र परिवार आयोजित समर्थ जसक 2026 मान्य श्री संजयजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुकुंद बबन गावण आणि अमितजी पाटील यांच्या माध्यमातून येणाऱ्या 16, 17, 18, 19 मार्च 2026 रोजी JR लॉजिस्टिक भव्य मैदान पानदिवे या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक मोठी महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. जिथे प्रथम पारितोषिक असेल तब्बल 11 टू व्हीलर बाईक दिल्या जाणार आहेत. दुसरं पारितोषिक असेल 6 टू व्हीलर बाईक. त्यानंतर तृतीय पारितोषिक असेल 4 बाईक आणि चतुर्थ आणि पंचम यासाठी तब्बल 5 बाईक दिल्या जातील. टोटल या स्पर्धेमध्ये आपल्याला 33 स्कूट्या पाहायला मिळणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याकरता फ्री देखील दिला जाईल आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक टू व्हीलर बाईक देखील असेल. प्रवेश फी या स्पर्धेची 27,000 पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये 16, 17, 18, 19, 20 मार्च रोजी उरण तालुक्यातील समर्थ चषक एक मोठी मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तब्बल तुम्हाला 33 स्कूटी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आई एकविरा इव्हेंट्स चे संधीजी शेळके यांच्याशी संपर्क साधा. येणाऱ्या कालावधीमध्ये उरण तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा समर्थ चषक 2026. गत वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी 4 व्हीलर कार होती, पण यंदा 33 स्कूटी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. खास आकर्षण या स्पर्धेमध्ये समर्थ चषक आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता. थँक्यू विपुलजी. यावेळी आपण टॉस करतो. एका साईडला निलेश पोट जावले, इथे टॉस होतोय. एका साईडला पलसपे बी आणि निलेश पोट जावले. 5 ओव्हरची मॅच, 4 षटक, 4 गोलंदाज असतील. टॉस होतोय. टॉस जिंकला यायचा पलसपे बी सगळं कर्णधार पण यायचं आहे. नक्कीच आपण टॉस जिंकला, फक्त निर्णय सांगायचा आहे, क्षेत्ररक्षकाचा निर्णय असेल. प्रसाद यायचा. प्रसाद 2 मिनिटं मित्रा. नक्कीच खेळाडू मोठे आहेत परंतु मायक्रोफोनवरती बोलणं कठीण होतोय. जाऊया पुढे एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये चालू लढतीकडे, जिथे मॅच पाहायला मिळते. एका साईडला लागेश्वर मोराबे आणि त्याच्या गेस्ट मध्ये आपल्याला अमोल नीरज 11 ओलिवे. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पुन्हा एकदा मात्र युवराजजी माली सर जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद मनोजी म्हात्रे सर, धन्यवाद विपुलजी पाटील सर. 57 धावांचं आव्हान आहे. अमोल नीरज 11 उलवे या टीम स्कोअरकरांना पहिल्या सत्रामध्ये आपण अगदी आक्रमक शैलीची फलंदाजी पाहिली, ज्यामध्ये कौतुक करावं लागेल. अंश शेवटच्या खरं तर काही 4 चेंडूमध्ये त्यांनी 15 धावा बनवल्या. अजित शिवकर 7 बॉल 14, त्याचबरोबर अंकित शिवकर असेल 4 बॉल 10, अलंकार मात्रे 4 बॉल 7 आणि रोहन पाटील ज्याने खरं तर 1 चेंडू खेळला आणि चौकार त्याच्या बॅटमधून आला. 56 उभारल्यात 24 बॉलमध्ये, बनवायच्यात ते आता 57 धावा. प्रतिषटक आपण पाहतोय 14.25 ची सरासरी इथे गाठायची. ते अमोल नीरज 11 उलवे या टीमला लक्ष मोठं आहे ऑन पेपर, जरी मात्र क्रिकेटमध्ये हे लक्ष गाठलं जाऊ शकतं. 24 बॉल 57 धावा बनवल्या जाऊ शकतात, मात्र त्या लेवलचं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. मयूर पाटील चंदन मडवी ही विस्फोटक जोडी अमोल नीरज 11 उलवे टीम कडनं दाखल झाली आणि रोहन पाटील लांगेश्वर मोरावे संघाचा स्ट्रायकर बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय की बॉलिंग मार्कवर आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. 24 बॉल 57 धावांचं आव्हान. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या चेस साठी आपण पाहतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय बॉलला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अलंकारच्या माध्यमातून एका टप्प्याने बॉलला अडवले. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय धावफलकाचा अकाउंट ओपन होत असताना सिंगल फक्त आपल्याला पाहायला मिळते.
पॉवर प्ले मध्येच आक्रमणाची खरं तर सुरुवात करायचा प्रयत्न होता मयूर पाटीलचा, मात्र बॉल खरं तर जास्त दूर गेला नाही. क्षेत्ररक्षक होते तिकडे एक सिंगल मिळते. चंदन मडवी ऑन स्ट्राईक, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. पासून थोडासा खाली राहिला बॉल आपण पाहतोय. ऑफ स्टंपवर अगोदरच गेले होते, अवे फ्रॉम द बॉडी आपण पाहतोय बॉल. येस, बॅट्समनने चॅलेंज केले, या निर्णयाला रिव्ह्यू घेतला. पंचांनी फेअर डिलिव्हरी सांगितली. कारण एक एक रिव्ह्यू आपण प्रत्येक इनिंग मध्ये दिलाय भीमर आणि वाईट साठी. त्या रिव्ह्यूचा वापर फलंदाजांनी केला. आमचे तिसरे पंच आहेत जीवन गाबड सर, ते शहानिशा करतील. ऑनफिल्ड पंचांनी तर फेअर सांगितलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे फलंदाजी करणारा संघ अर्थातच अमोल नीरज इलेव्हन उलवे संघ आपला एकमेव रिव्ह्यू आपण मात्र गमावला. निर्णय अचूक आला. पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. आमचे विशू कोळी सर असतील, जीवन गाबड सर, त्याचबरोबर शैलेश चव्हाण सर, हे त्रिमूर्ती. दुसरा चेंडू डॉट आलाय. रोहन पाटील चांगली गोलंदाजी करतोय. रनअप मध्ये काही सवय आपण पाहतोय. 57 धावांचं आव्हान आहे. 2 बॉलमध्ये फक्त सिंगल आली. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जरा निहाळली तर डीप मध्ये आपण पाहतोय एक लॉंग ऑफला खेळाडू आहे, ऑन साइडला एक डीप मध्ये खेळाडू आहे, मिड विकेटला. बाकी सर्व खेळाडू 38च्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. चांगला बॉल होता आपण पाहतोय कुलवट टप्प्याचा. ऑन साइडला मात्र खेळून काढलाय. सिंगल मिळते जोपर्यंत शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जातोय. रोहन पाटीलने इम्प्रेस केले. 3 बॉलमध्ये मात्र खूप चांगली लाईन आणली त्याने हाताळली आहे. खास करून या अगोदरचा चेंडू जिथे तर बीट केलं होतं फलंदाजाला चंदन मडवीला, आणि मात्र या बॉलवर सिंगल आली आहे. 2 धावा फक्त आल्या 3 बॉलमध्ये. कारण ऑलरेडी 57 धावांचा डोंगर उभारलाय. 56 उभारल्या समोर. लांगेश्वर मोरावेने 57 बनवायच्यात. एकाच आपण पाहतोय परिसरातील 2 संघ सातत्याने क्रिकेट खेळतात. यावेळेस बघा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने. समोर खेळायचं होतं फलंदाजाला आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले पाहूया. रोहन पाटीलच्या बॉलचा बीट करून गेला तो फलंदाज मयूरला देखील. चांगली गोलंदाजी, चांगली कंट्रोल बॉलिंग आपण पाहतोय. खूप चांगला वापर आपण पाहतोय. खंडाचा देखील करतोय. हो, स्विंग झाला बॉल हलकासा. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला थोडासा चेंडू. सुपर बॉलिंग. हो, अगोदर शफल झाले होते, भरपूर ऑफ स्टंपवर आले होते. फॉलो केलं गोलंदाजाने आणि फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट वेगाने डिलिव्हर केला तो रोहनने. सलगचे 2 चेंडू निर्धावलेत. काय गोलंदाजी राहिली. पॉवर प्ले मध्ये फक्त 2 धावा खर्च करणं म्हणजे अगदी उच्च दर्जाची गोलंदाजी साकारण्यासारखं आहे. तेच केले ते रोहन पाटीलने आपल्या लांगेश्वर मोरावे या टीमसाठी. खूप चांगली सुरुवात करतोय हा गोलंदाज या इनिंगची, या उत्तरार्धाची. फलंदाजांना पूर्णपणे थांबवले, जखडून ठेवलंय पूर्णपणे. यावेळेस बघा स्टँड अँड डिलिव्हर. शेवट मात्र गोड करत असताना या ओव्हरचा पहिले 5 चेंडू गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं. रोहनचं त्याचं गोलंदाजीचं स्टॅटिस्टिक्स, बॉलिंग स्टॅटिस्टिक्स खराब केली या षटकाराने, आणि तो षटकार मारत असताना आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये मयूर पाटीलला मागच्या पायावर हलकासा जोर दिला आणि ऑन साइडला मात्र बॉलला फेकून दिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 8 धावा. अजूनही 49 रनची गरज असणार आहे इथून, आणि 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू 49 धावा बनवायच्यात. अर्थातच आपण पाहतोय अमोल नीरज इलेव्हन उलवे टीमला, कारण दोन्ही संघ एक सामना जिंकून आले. दुसऱ्या फेरीतील लढत आहे. 4 षटकांचा सामना. यानंतर मात्र फ्रेश मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पळसपे ब विरुद्ध निलेश इलेव्हन जावळे, तोही एक रंगतदार सामना. आणि त्यानंतर मात्र जयणमण वाघिवली विपक्ष निमेश धनराज स्मृती अक्षय इलेव्हन कुडावे, असे उर्वरित आपण पाहतोय 4 संघ इन ऍक्शन आजच्या या 5व्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. तर सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. 8 वाजून घड्यामध्ये 24 मिनिटं होतात आणि जास्तीत जास्त आपण पाहतोय 12:30 ते पावणे 1 पर्यंत, मॅक्सिमम 1 पर्यंत आपल्याला हे सर्व सामने कव्हर करायचे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी क्रीडांगणाच्या सभोवताली.
अजूनही प्रेक्षक वर्ग वाढेल, कारण जशी जशी रात्र पुढे सरकेल तशी तशी मात्र प्रेक्षकांची गर्दी वाढेल. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 49 रनची गरज. अलंकार म्हात्रे सेकंड ओव्हर मध्ये. पॉवर प्ले संपलाय. लॉंग ऑन आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, धाव कॉर्नर आणि मिड विकेट. पहिला बॉल आपण पाहतोय. वायडी शॉर्करचा भन्नाट हाताळलाय गोलंदाज आपण पाहतोय अलंकार म्हात्रेने, कारण ज्या पद्धतीने रोहन पाटीलने सुरुवात करून दिली आहे, इतरही गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढलाय. खरं तर त्याच्या गोलंदाजीने त्याने एक एक्झाम्पल सेट केलंय की आपल्याला कुठल्या टप्प्यावर कशी गोलंदाजी करायची आहे, आणि तीच आता गोलंदाजी अलंकार म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय साकारत असताना. यावेळेस एश लागली होती आणि इथे रनआउटची संधी. पंच आता काय सांगतील. ओहो हो हो, उशीर झालाय. निराशा पाहायला मिळते. खरं तर फिल्डरच्या, क्षेत्ररक्षकाच्या, गोलंदाजाच्या चेहऱ्यावर सपशेल. एज लागली होती आणि एज लागल्यानंतर कॅच ड्रॉप झाला कीपरकडनं आणि तदनंतर मात्र दूर राहिले भरपूर. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते नॉन स्ट्रायकरचे बॅटर. एक धाव मिळते. धावफलक 9च्या घरामध्ये. 16 बॉल 48 आणि अमोल नीरज 11 उलवे या संघासाठी मात्र अंकित नाईक यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आल्यात. त्यांचे अगदी खूप मोठे समर्थक, खूप मोठे चाहते, त्यांचे पाठीराखे आहेत अंकितजी नाईक. त्यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात उलवे टीमला. त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. बघा पायावर जाऊन बॉल आदळलाय. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात इथे विकेट प्राप्त करतोय अलंकार म्हात्रे. कंट्रोल बॉलिंगचा मात्र त्यांना फायदा झालाय. पहिली विकेट प्राप्त केली जाते, पहिलं यश प्राप्त केलं जाते. मयूर पाटीलला मैदान सोडावं लागतंय. मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते, प्राप्त केली आहे. लांगेश्वर मोरावे टीमने सेलिब्रेशन भरपूर काही सांगून गेलं या विकेटचं महत्व किती आहे, आणि ती विकेट मात्र मिळाली आहे. ऑलरेडी 57 धावांचा आव्हान आहे, तो पाठलाग त्यांना करायचा आहे. आपण पाहतोय पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि विकेट सेटिंग. अगदी मधल्या यष्टीवर जाऊन हा बॉल आदळला असता. हो, बॉल सोडून दिलाय आपण पाहतोय. गोलंदाजा डाव्या यष्टीच्या खरं तर बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंच दंडित करतात. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतोय येतोय. एक सिंगल मिळते. धावफलक 1 ने पुढे सरकते. 10 धावा धावफलकावर. थेंबे थेंबे तळेस असे युक्तीप्रमाणे धावफलक पुढे सरकते. श्रेय द्यावं लागेल गोलंदाजांना. काय गोलंदाजी राहिली अलंकारची देखील. हा बॉल देखील सोडून दिलाय. पंच आपल्यापर्यंत पुन्हा टर्न होतात. इथे कुठेतरी लाईन लेंथ खराब होत असताना आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू आपण पहिले रोहित तर फक्त 1 धाव आणि 1 विकेट आली. त्यानंतर हे 2 अतिरिक्त चेंडू, हे व्हाईट बॉल मात्र थोडीतरी लय बिघडली गोलंदाज अलंकार म्हात्रेची असं दिसते. मात्र हरकत नाहीये, कारण अजून भरपूर धावा बनवायच्यात त्या अमोल नीरज 11 उलवे टीमला. सध्या 11 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा आपण पाहतो एज लागली. कीपरने एका हाताने बॉल पकडलाय. चांगली किपिंग आपल्याला पाहायला मिळते अंकितच्या माध्यमातून. वेल स्टॉप. अशी साथ जर क्षेत्ररक्षकांची मिळत असेल गोलंदाजांना तर अजून काय पाहिजे, कारण ऑलरेडी प्रेशर आहे गोलंदाजांवर 57 धावा बनवण्याचं. हो, आणि त्या प्रेशर रिलीज करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. मात्र काय ती अचूकता आणि भेदकता आपल्याला पाहायला मिळते. काय तो कंट्रोल पाहायला मिळतोय गोलंदाज अलंकार म्हात्रेचा. जबरदस्त चेंडू हाताळतोय अलंकार. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. फक्त धावा दिल्यात 3, त्यामध्ये 2 वाईटच्या आहेत. म्हणजे किती अगदी नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा ब्लॉक होलचा बॉल नाही काढली. धाव आपण पाहतोय. रिस्क नाही घेतली दोन्ही फलंदाजांनी. डॉट बॉलने झाली ओव्हरची सांगता. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या त्या 11 धावा, 1 विकेट. 1 for 1. आता 12 बॉल मध्ये 46 करायच्यात. बॅटिंगचा गेअर शिफ्ट करण्याची योग्य वेळ आहे. याच ओव्हरमध्ये आता धावा बनवायला सुरुवात करावी लागेल, नंतर मात्र सामना हातात निसटला जाईल. तो अर्थातच अमोल नीरज 11 उलवे टीमच्या. 12 बॉल 46. पळसपे आणि जावळे संघ बी रेडी.
लगेच पळसपे संघ आपल्याला मैदानामध्ये उतरायचे जसा हा सामना संपेल. बारा बॉल आणि 46 धावांची गरज. दोन्ही संघांचे आपण पाहतोय भरपूर प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणामध्ये उपस्थित आहे. सभोवताली आईकविरा इव्हेंट्स लाईव्ह वर देखील असंख्य प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. अंकितजी नाईक खरं तर उल्वे संघाचे खंदे समर्थक आणि आमचे खूप चांगले जवळचे मित्र, त्यांच्याकडनं पुनश्च एकदा शुभेच्छा आल्यात उल्वे टीमला. त्यांचा आपण पुनश्च एकदा आभार व्यक्त करूया. अंश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय तो डीप मध्ये, तिथे मिसफील्ड झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. आता 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 रनची गरज आहे. 11 बॉल 44 धावा. या 5 बॉलवर खोऱ्याने धावा वसूल कराव्या लागतील. रोहित या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांना अन्यथा नक्कीच दुसऱ्या बाजूने लांकेश्वर मोरावी संघ पुन्हा पकड मजबूत करते. ऑलरेडी त्यांचाच डॉमिनन्स आहे या मॅच मध्ये, त्यांचाच प्रभाव राहिलाय, त्यांचाच इम्पॅक्ट राहिलाय. अजून एक चांगला चेंडू, सिंगलच मिळणार, दुसरीचा प्रयत्न नाही होणार. डायरेक्ट थ्रो आपण पाहतोय गोलंदाजाकडे येतोय. जबरदस्त गोलंदाजी या इनिंग मध्ये. रोहित आपण पाहिलं एकमेव चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय, तोही मयूर पाटीलच्या बॅटमन आलेला षटकार. त्यानंतर कुठलाही षटकार किंवा चौकारही आला नाहीये. पूर्णपणे सामना आपल्या हातात ठेवलाय मोरावे टीमने. ओव्हर द बॉलर हेड फटका टोलवलाय. समोर स्ट्रेट मध्ये लॉंग ऑन वरनं फिल्डर येतो, तोपर्यंत एक सिंगल मिळते. मोठे फटके मारण्याची संधीच दिली नाहीये, ती जागाच दिली नाही, तो रूमच दिला नाहीये, ती तो चान्सच मिळून दिला नाहीये दोन्ही फलंदाजांना. 9 बॉल 42. आव्हान खडतर होतंय, प्रवास कठीण होत चाललाय तोलवे टीम साठी. इथून 15ला 1 नाजूक अवस्था आहे धावसंख्येच्या बाबतीत. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा, फक्त सिंगल मिळते. चांगला फटका आपण पाहतोय. संघर्षमय हा फटका येतोय, संघर्षमय षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाशच्या बॅटमधला षटकार आपण पाहिला. बऱ्याच कालावधीनंतर खरं तर ठुरा डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला, कारण एक षटकार येतोय. 7 बॉल 35 ची गरज आहे. इथून सामना जिंकला जाऊ शकतो, मात्र एक मोठा भीम पराक्रम इथे साकारावा लागेल, एक इतिहास नोंदवावा लागेल या जयंतमन ट्रॉफी मध्ये. 7 बॉल 35, 22 झाल्यात स्कोर कार्डवर. फुल टॉस बॉल टाकलाय, टोलवल्या ऑफ साइडला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. बॅक टू बॅक 2 षटकार येतात आकाश मडवीच्या बॅटमधून, आणि त्याने सांगितलंय सामना अजून संपला नाहीये मित्रांनो, हार मानणार नाहीये आम्ही देखील. सामना अजूनही ऑन आहे, मॅच इज स्टील ऑन. कारण 6 बॉल मध्ये आता 29 रनची गरज आहे. आता थोडासा दबाव गोलंदाजावर असणार आहे, कारण 2 बॉल 2 षटकार मारतोय आकाश मडवी, आणि सामन्यामध्ये आपल्या संघाला पुन्हा आणतोय अमोल नीरज 11 उल्वे या टीमला. 28 झाल्यात आणि आता 6 बॉल मध्ये 29 करायच्यात. त्याच्या समवेत आपण पाहतोय चंदन मडवी, जो सध्या सिंगल डबल मध्ये डील करतोय. काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ते खेळणार आहेत, काय डिस्कशन केलं जाणार आहे, सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली जाणार की मात्र स्वतः चान्स घेणार आहे चंदन मडवी. 6 बॉल 29. सर्वोत्तम आता मात्र खेळी साकारवी लागेल या दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये. आता दुसऱ्या बाजूला लांकेश्वर मोराबे. पहिली 2 षटका आपण पाहिली तर 11 धावा आल्या होत्या, मात्र गेल्या ओव्हरचा देखील विचार केला अंशा तर पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 5 आल्या, मात्र शेवटच्या 2 बॉलवर 2 गगनभेदी षटकार लगावले ते आकाश मडवीने. डेथ ओव्हर मध्ये आता अंकित शिवकर, एक महत्वाचा गोलंदाज लांकेश्वर मोराबे टीमचा, त्याला धावा डिफेंड करायच्या. 29 6 बॉल मध्ये 6 चेंडू 29 धावा बनवल्या जातील का? पहिला बॉल अंकित शिवकर, चंदन साठी नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आकाश देखील. यावेळेस अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय ड्राईव्ह केलंय अमित आपल्याला पाहायला मिळतात, आणि सिंगलच काढली जाणार आहे हे निश्चित आहे.
कारण ते डिस्कशन ऑलरेडी बिटवीन द ओव्हर्स झालंय की चान्स घ्यायचा आहे तो आता फक्त आकाशला घ्यायचा आहे, कारण त्याची जर बॅट बोलते, त्याच्या बॅट मध्ये 2 षटकार तो मारतोय, मात्र त्याला आता संधी देणं माझं काम आहे. चंदनने ओळखलंय 5 बॉल 28 ची गरज आहे आता. इथे षटकार आला तर मात्र सामना खुला होईल पुन्हा, आणि इथे जर डॉट आला तर मात्र मोरावे संघ वर्चस्व प्रस्थापित करतोय. पहिला आलाय सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या वरतून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ठोकलाय हा उत्तुंग षटकार. घणाघाती प्रहार आणि बॉल चाललाय तो सीमारेषा पार. पहिला आलाय. मॅच इज स्टील ऑन. गेले 3 चेंडू जे आहे आकाश मडवीने खेळलेत, त्या 3 बॉलवर त्याने सलग 3 षटकार मारलेत. जेव्हा जेव्हा त्याला स्ट्राईक मिळाली आहे, काय फलंदाजी आहे. आता 4 बॉल 22. कुठेही जाऊ नका मित्रांनो. आकाश मडवीने रणशिंग फुंकलंय मैदानाच्या आत, षड्डू ठोकला या क्रीडांगणाच्या आत. हो, इथे मिस टाइम झालाय. स्ट्रोक केले पुनरागमन गोलंदाजाने. 1 धाव दुसरीचा प्रयत्न नाही केला जात आहे. करायला हवा होता का. मात्र 3 बॉल आणि आता आपण पाहतो 21 रनची गरज आहे. सामना आता पाहिलं तर खरं तर औपचारिकतेमध्ये गेला, मात्र क्रिकेट आहे, काही घडू शकतं. या बॉलवर जर मोठा फटका आला असताना रोहित, तर मात्र सामन्यामध्ये अजून रोमहर्षकता निर्माण झाली असती. 3 बॉल 3 षटकार ठोकणारा खरं तर फलंदाज आकाश मडवी 4था फलंदाज ठरला या स्पर्धेतील. या अगोदर आपण पाहतोय सोन्या गायकवाड पारगाव, परेश ठाकूर दुतून, सिद्धांत मात्रे मोरिया 11 पळसपे त्याने 3 बॉल 3 षटकार लगावले. जस्ट फॉर्मॅलिटी लेफ्ट. बघूया 3 बॉल 21. ओ, एज लागले. भरपूर मोठा आवाज प्रतिबिंबित झालाय. आणि आता लांगेश्वर मोरावे संघ या मॅच मध्ये पूर्णपणे आपला खरं तर कंट्रोल करत असताना, निर्माण करत असताना, नियंत्रण मिळवत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिमचे 2 चेंडू फक्त शिल्लक आहे. त्यानंतर पळसपे ब विरुद्ध निलेश 11 जावळे. अजून एक महत्वाचा सामना तुमच्या भेटीस येतोय. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय हळूहळू क्रीडांगणाच्या सभोवताली वाढत असताना. जयंत क्रिकेट क्लब खारकोपरचं हे सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय. 8 हायमास्ट आपल्या या बंडी शेठ घरत आणि समस्त खारकोपर ग्रामस्थ मंडळाच्या मात्र माध्यमातून उभारले गेलेत. आणि या रजनी क्रिकेटचा आपण सर्वजण आनंद घेतोय. बऱ्याच वर्षानंतर खारकोपर गावामध्ये नाईटची स्पर्धा तर भरवण्यात आली आहे. 2 बॉल 21. थोडा अशक्यप्राय आव्हान आहे. फुल टॉस टाकलाय, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक. 1-1 सामना जिंकून खरं तर दोन्ही संघ ई पूल मधनं पुढे आले होते आणि दुसऱ्या फेरीतील लढत ते खेळतात. आणि इथे मात्र लांगेश्वर मोरावे संघ मात्र सुपर 12 च्या दिशेने वाटचाल करतोय. उद्या फायनल डे मध्ये मात्र ते इन ऍक्शन असतील. आता फक्त औपचारिक घोषणेची फक्त आवश्यकता बाकी आहे. हा वाईट बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल चेंडू. गोलंदाज अवकित शिवकरला वाट पाहावी लागेल अजून विजयासाठी. 38 धावा झाल्यात. खरं तर 56 धावा उभारल्या. तिथेच कुठेतरी लांगेश्वर मोरावे संघाने खरं तर अर्धी बाजी मारली असं आपण म्हणू शकतो. आणि या क्रीडांगणावर चेसिंग खूप अवघड आहे. मग अशी एक अजनबी एवढे संघाचा अपवाद वगळता त्यांनी खरं तर 55 धावा चेस केल्या. पार्थचा तो षटकार चिरकाल स्मरणात राहणार आहे सर्व क्रिकेट रसिकांच्या. आणि सामना जिंकत असताना या ठिकाणी लांगेश्वर मोरावे सुपर 12 मध्ये इथे मात्र प्रवेश त्यांनी निश्चित केलाय. त्यांचं खूप सारं अभिनंदन. आणि त्याचबरोबर अमोल नीरज 11 उल्वे संघाने देखील खूप चांगला प्रवास या स्पर्धेमध्ये दाखवला. खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आणि त्यांना मात्र पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. चला, सामन्याचा सामनावीर ठरलाय तो अलंकार मात्रे. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये खूप चांगला खेळ राहिला. अलंकार मात्रेला आपण करूया सन्मानित. सामनावीराचा पुरस्कार देऊन अलंकार या.